कांद्याचे दर आटोक्यात राहावे यासाठी केंद्राकडून निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे। निर्यात बंदीनंतर 2200 रुपयांची घसरण झालेली आहे। निर्यात बंदी केल्यामुळे आज 1200-1300 रुपये जातोय। आज जो शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे जे नुकसान झालं त्याच्यावर सरकारने काही लक्ष दिले पाहिजे होते आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे पण थोडे लक्ष दिलं पाहिजे होते आणि जे नुकसान होते शेतकऱ्यांची त्याच्यावर पण लक्ष द्या। आणि जो खर्च येतो कांदा उत्पादन घ्यायला 40 ते 50 हजार रुपये एकरी उत्पन्नाला खर्च येतो आणि त्याच्यात आज 10-20 हजार रुपये निघत आहे फक्त कांदा उत्पन्नात। त्याच्यावर त्वरित लक्ष देऊन कांदा निर्यात बंदी उठावी अशी मी सरकारला विनंती करतो। आम्हाला आसमानी संकट आलं आणि त्यामध्ये गारांच्या सपाट्यामध्ये कांद्याचं अक्षरशः खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पाठीमागं 3-3.5 हजार रुपयाच्या पुढे कांदा बाजार होते, परंतु सरकारच्या निर्यात बंदी धोरणामुळे एका रात्रीमध्ये कांद्याचे निम्म्याने बाजार झाले। आज रोजी कांद्याचे बाजार 1200, 1300, 1500 पर्यंत आहे व त्या भावामध्ये कांद्याचा तर खर्चच आहे। मग शेतकऱ्यांनी करायचं काय? तरी सरकारला मी विनंती करतो त्वरित निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा।